मित्र हो, नमस्कार। मी आज एका वेगळ्या ठिकाणी बसलो आहे हे तुम्हाला जाणवत असेल। माझ्या समोर एक 200 मीटरवर आदिवासी पाडा आहे। आजूबाजूला शेताची वस्ती, तिथले शेतकरी इथे राहतात। हे सगळं मी एवढ्याकरता सांगितलं की आदिवासी विभाग म्हणजे हा उपेक्षेचा विभाग मानला जातो। तिथल्या सगळ्या व्यवस्था ह्या कुपोषित असतात। व्यवस्था सुरू होत असताना चांगल्या असतात, पण त्या तातडीनं कुपोषित होतात। त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, काही नाही, आणि मग एक दिवस त्या लोकांच्या विश्वासातून, नजरेतून उतरतात। तिथे कोणी जातच नाही त्या व्यवस्थांचा लाभ घ्यायला। या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदुरबार नावाचा जो आदिवासी बहुल किंवा पूर्ण आदिवासी जिल्हा आहे, त्याच्या कलेक्टर मिताली सेठी यांनी आपल्या अतिशय कोवळ्या 2 लाडक्या मुली स्वतःच्या तिथल्या अंगणवाडीमध्ये टाकलेल्या आहेत। खरं म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये एक छोटी क्रांती वाटावी अशी ही गोष्ट आहे। मुली त्या कोणत्या ना कोणत्या तरी शाळेत घालणारच होत्या, पण आदिवासी भागातल्या अंगणवाडीत टाकल्यामुळं या घटनेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्या कलेक्टर असल्यामुळं त्या आपल्या मुली कुठेही टाकू शकल्या असत्या। त्यांच्याकडे अधिकार आहेत, हक्क आहेत, त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे, त्या उच्च विद्याभूषित आहेत, पण त्यांनी आपल्या मुलींसाठी अंगणवाडी निवडली। जर अन्य मुलंही तिथे शिकत असतील तर माझ्या मुलीही त्यांच्याबरोबर शिकतील अशी त्यांच्या मनामध्ये भावना असावी। पण या गोष्टीमुळं काही चांगल्या गोष्टी उद्या घडणार आहेत। जर कलेक्टरची मुलंच ज्या अंगणवाडीमध्ये येतील, त्या अंगणवाड्यात तातडीनं क्रांतिकारी बदल करून घेतील आपल्यामध्ये। तिथले शिक्षक चांगले शिकवतील, अंगणवाडीची व्यवस्था चांगली असेल, आणि कलेक्टरची मुलं तिथे जातात म्हणून अन्य लोकसुद्धा आपली मुलं त्या अंगणवाडीमध्ये घालायला प्रवृत्त होतील। आता चित्र उलटं आहे। सरकारी शाळेत मुलंच मिळत नाहीत, सगळे खाजगीकडे जातात, कारण सरकारी शाळांनी आपली विश्वासार्हता गमावली। ते का गमावली? जेवढे सरकारी शिक्षक आहेत, झेडपीचे, म्युनिसिपाल्टीचे, कॉर्पोरेशनचे, त्यातले 80 ते 90% शिक्षक आपल्या मुलांना आपल्या शाळेमध्ये घेऊन जात नाहीत। त्यांचं नाव आपल्या शाळेमध्ये कधी टाकत नाही आहे। आपली मुलं ते मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये, अजून कुठल्या तरी भव्य दिव्य वाटाव्या अशा शाळेमध्ये ते टाकतात, पण आपल्या शाळेमध्ये ते चुकूनसुद्धा नेत नाहीत। ते का करतात असं? त्यांना भीती वाटते, ही मुलं जर झेडपीच्या शाळेत आली, सरकारी शाळेत आली तर ती मठ्ठ होतील, त्यांचा विकास खुंटेल। कारण जिथे विकासच होत नाही त्या सरकारी शाळा इथेपर्यंत आपण आता पोचलेलो आहोत। शाळेतल्या मुलांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना स्वच्छता नाही, त्यांची परीक्षा नाही, त्यांना कोणी नीट शिकवत नाही, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही। अशा शाळेत आपली मुलं कशी न्यायची असा एक प्रश्न शिक्षकाच्या मनात पडतो। त्यामुळं आपली मुलं ते आपल्या शाळेत आणत नाहीत। आपण थोडा उलटा विचार करू। या 80-90% शिक्षकाने आपली मुलं आपल्याच झेडपीच्या शाळेत जर घातले असते तर कदाचित आज ह्या शाळेंची जी शैक्षणिक दुरावस्था झालेली आहे, दर्जाहीनता त्यांना प्राप्त झालेला आहे, तो कदाचित कमी झाला असता, किंवा अशा अनिष्ट गोष्टी आल्याच नसत्या। कारण आपला पोरगा आहे म्हणून त्याला शिकवण्याची एक नैतिक जबाबदारी त्याच्या वडिलावर म्हणजे शिक्षकावर आलीच असते। आता ती जबाबदारी नाही आहे। पाठलाग करून, शोध मोहिमा घेऊन शाळेतली पटसंख्या सुधारावी, ती मिळती जुळती व्हावी, म्हणून गरिबांची पोरं, आदिवासींची पोरं गोळा करण्याच्या कामामध्ये हे शिक्षक असतात। 1ली ते 7वी पोरं जातात आणि अनेक पोरांना आपलं नाव लिहिता येत नाही, वाचता येत नाही, विचार करता येत नाही, पाढे येत नाहीत,
एका अर्थाने नुकसानच होतं. ज्या सरकारी शाळा आहेत जिथे साधन सामग्री भरपूर आहेत, शिक्षकांचे पगार चांगले आहेत, व्यवस्था चांगल्या आहेत, त्या शाळेतल्या पोरांची अशी अवस्था होते. आणि गंमत म्हणजे दरवर्षी सरकारच ही अवस्था एका अहवालाद्वारे समाजासमोर मांडत असतं. त्याचा परिणाम असा आहे की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये हजारभर शाळा बंद पडतात, कारण विद्यार्थी अशा शाळेत जायला तयारच नाही आहेत. विद्यार्थ्यांचे आईबाप जनावरे विकतात, शेती गहाण ठेवतात, दागिने गहाण ठेवतात आणि आपल्या लेकरांना प्रायव्हेटमध्ये नेतात. अशी ही अवस्था शाळांचीच आहे का? शाळांची तर आहेच, मी सांगितलं तुम्हाला. कारण कोणताही सरकारी अधिकारी, तो कलेक्टर असेल, कमिशनर असेल, सेक्रेटरी असेल, आपली पोरं तो झेडपीच्या शाळेत टाकतच नाही. दुसऱ्यांचं काय व्हायचं ते होईल. आपली पोरं इंटरनॅशनल स्कूलमध्ये, परदेशात, इकडे तिकडे. आपला विरोध नाही आहे, पण या सर्वांनी आपली मुलं जर सरकारी शाळेत टाकायचं ठरवलं तर सगळ्या शाळेंचा दर्जा वाढणार आहे. पण ते घडत नाही. ही गोष्ट जशी शाळांची आहे तशीच दवाखान्यांची आहे. सरकारी दवाखान्यात कोण जातं आता? दवाखाने चांगले आहेत पण औषध नाही, दवाखाने चांगले आहेत पण डॉक्टर येत नाही, दवाखाने चांगले आहेत पण उपचार होत नाही. त्यामुळे शहाणा माणूस, जीवाची काळजी करणारा माणूस, तो पण कर्जबाजारी होतो आणि प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो. तिथे गुण येतो, त्याच्या हाताला गुण आहे, तो फी खूप घेतो. आणि इकडे फुकट असल्यामुळं इथे कोण काळजीच घेत नाही. लोक आता विनोदाने म्हणतात आम्हाला उपचार करून घ्यायचा आहे, मरायचं नाही, म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात जात नाही. कल्पना करा, सगळे सरकारी अधिकारी झेडपीच्या दवाखान्यात उपचारासाठी गेले तर, झेडपीचे सगळे पदाधिकारी गेले तर, तिथले अधिकारी गेले तर, कलेक्टर गेले तर उपचार करून घ्यायला, अन्य मोठे लोक गेले तिथे तर एका रात्रीत हे दवाखाने सुधारतील, ते जबाबदारीनं काम करतील. पण तिथेही होत नाही. आता सरकारी एस टीचं काय चालले? रोज आपण बातम्या वाचतो, कारण एक एस टी गळते, एक एस टी पंक्चर होते, एका एस टीला सारखा अपघातच होतो, कुणाचं चाकच निखळून पडतं. त्यामुळं ह्या एस टी सेवेचा लाभ घ्यायला सुद्धा आता लोक तयार नाही आहेत. म्हणून मोफत एस टी प्रवासाच्या घोषणा सरकारने केल्या. त्या मोफत करून सुद्धा माणूस त्याच्यात बसायला तयार नाही, कारण त्याला भीती वाटते. ही एस टी चांगलीच नाही आहे. आणि जास्त पैसे खर्च करून बहुतेक समाज आता खाजगी वाहतूक सेवेचा वापर करायला लागलेला आहे. कारण आपण तिथे सरकार चालवणारे, सरकार चालवण्यामध्ये महत्त्वाचा घटक असलेले मंत्री असोत, मोठे अधिकारी असोत, छोटे अधिकारी असोत, ते सरकारी सेवांचा लाभ घ्यायला जात नाहीत, कारण त्यांना ते प्रतिष्ठेचं वाटत नाही. आपण विमानाने जाऊ, आपण हेलिकॉप्टरने जाऊ, आपण AC प्रायव्हेट बसने जाऊ, आणि मग सरकारी बस प्रमोट कुणी करायच्या? जोपर्यंत तुम्ही त्या वापरत नाही तोपर्यंत त्या प्रमोट होत नाहीत. हे सरकारी दवाखान्याचं असंच आहे, हे जनावरांच्या दवाखान्याचं असंच आहे, हे रेल्वेचं पण असंच आहे, हे सरकारी धान्य दुकानाचं पण असं आहे. ज्या ज्या गोष्टी कल्याणकारी नावाखाली सरकारने चालू केलेल्या आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या तरी झाल्या, त्या बंद तरी पडायला लागल्या, त्या भ्रष्टाचाराने गजबजायला तरी लागल्या. कारण महत्त्वाचा नागरिक, महत्त्वाचा माणूस, पदावरचा माणूस त्या सेवेचा लाभ घ्यायला कधी जात नाही. आणि तो जात नाही म्हणून तिथल्या सेवांचा दर्जा कधी वाढत नाही. अजून भरपूर उदाहरणं देता येतील. सरकार फेल जाते, सरकार फेल जाते. का फेल जातं सरकार? सरकारचे उपक्रम का फेल जातात? सरकारच्या कृती का फेल जातात? कारण त्यामागं जी एक सामाजिक जाणीव लागते, इच्छाशक्ती लागते, गुणवत्तेची जाण लागते, ती द्यायला सरकार तयार नाही आहेत. म्हणून नंदुरबारच्या कलेक्टरने, जिल्हाधिकाऱ्याने आपल्या 2 मुली अंगणवाडी शाळेमध्ये टाकल्या. ही अतिशय महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट ठरते. सगळीकडेच अंधार चालू आहे असं आपण म्हणतो, सगळीकडेच कोलमडण्याची परिस्थिती असं आपण म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये एक धाडशी अधिकारी आपल्या मुली अंगणवाडीत टाकते,
याला क्रांतिकारी असा अर्थ आहे. मला अपेक्षा आहे त्यांचा अनुकरण त्यांच्या कार्यालयातले अधिकारी करतील, महाराष्ट्रातले अन्य अधिकारी करतील आणि ज्या सेवा जनतेसाठी आहेत त्यांची विश्वासार्हता वाढावी म्हणून आपणच त्या सेवेच्या कक्षामध्ये जातील अशी मला अपेक्षा आहे. आणि अपेक्षाशिवाय आपण दुसरं काही या क्षणाला करू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्वाचं, सामाजिक जबाबदारीचं तत्त्व असं याचं वर्णन करता येईल. ते त्यांनी पाळलं नंदुरबारच्या कलेक्टरने. म्हणून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी शाळेतल्या मुलांच्या तर्फे, त्यांच्या पालकांच्या तर्फे, ह्या सगळ्या समाजातर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि परिवर्तनाची सुरुवात अशीच कुठेतरी छोट्या गोष्टीतून होत असते आणि पुढे तिला वटवृक्षासारखं स्वरूप लाभत असतं. मला वाटतं अशा मोठ्या वाटेवरून चालण्याचा या पुढच्या काळातील प्रयत्न या जिल्हाधिकारी करतील अशी माझी आशा वाढलेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.